मध्यंतरी समाज माध्यमावर एक रील फिरत होती. इयत्ता 5वीतला मुलगा. केवळ आई वडील अभ्यास कर म्हणतात म्हणून शेकडो किलोमीटरचा प्रवास करून दुसऱ्या राज्यात निघून गेलेला. काही सजग नागरिकांमुळे त्याला परत त्याच्या घरी पाठवण्यात आलं. पण तो योगायोग म्हणायचा किंवा त्याचं नशीब म्हणा किंवा समाजातला चांगुलपणा म्हणूया आपण. नाहीतर असा मुलगा घरदार सोडून जर भटकत असेल तर तो कुणाच्या हाती लागू शकतो, काय होऊ शकतं, याची आपल्याला सगळ्यांना जाणीव आहे. प्रश्न असा आहे, मोबाईल ही ना गोष्ट इतकी सेन्सिटिव्ह बनलेली आहे माणसाच्या आयुष्यात, मुलांच्या तर खूप साऱ्या, की मोबाईल जर नसेल तर प्रसंगी मुलं आईवडिलांवर हात उचलायला सुद्धा कमी करत नाही. अशी परिस्थिती काही घरांमध्ये आहे. आता मी जे बोलते हे अपवाद असू शकतो, सरसकट सगळ्याच घरांमध्ये अशा गोष्टी असतात असं नाही. आज समाजातलं असंही प्रतिबिंब बघूया आपण की काय काय घडतंय आजूबाजूला. ठीक आहे, तुमचं मूल त्यापैकी नसेल किंवा तुमचं घर त्यापैकी नसेल, पण समाजाचं असंही घडलेलं रूप आजूबाजूला तुमच्या कानावर येतंय, तुम्ही पाहताय. ह्याची फक्त जाणीव असू द्या. आणि कधी कधी आपण म्हणतो ना, आग लागलेली आहे पण ती शेजारच्या घरात लागलेली आहे, मला काय करायचं त्याचं. तर असं होत नसतं. ती आग कधीही तुमच्या घरापर्यंत येऊ शकते. सोशल मीडिया, मोबाईल, इंटरनेट, टीव्ही, पॉर्न फिल्म्स, व्यसन, वाईट संगत, या गोष्टी सांगून येत नाहीत तुम्हाला. आजूबाजूला ते सर्रास घडतंय. आणि कधी कधी व्यसनाच्या गोष्टी तर अशा आहेत की ते तुमच्या घरात आहेत पण तुम्हाला माहित नाही. तुम्हाला कदाचित माहित नसेल, अगदी बाम सारख्या गोष्टी, आता मी त्यांची नावं घेत नाहीयेत, कितीतरी अशा गोष्टी आहेत घरामध्ये तुमच्या, ज्या तुम्ही औषध म्हणून वापरताय किंवा लेखनाचं साहित्य म्हणून वापरताय, परंतु त्या सुद्धा मुलांना व्यसनाला कारणीभूत ठरतात. म्हणजे मुलांनी ते शोधून काढलेलं आहे ऑलरेडी की याच्यापासून व्यसन करू शकतो. म्हणून आपला मूल, आपली मुलगी कोणाच्या संगतीत आहे, ती मुलं व्यसनी आहेत का, त्यांचे पालक कसे आहेत, कोण आहेत, शक्य तेवढं थोडीशी नजर ठेवणं. अगदीच त्यांना सतत पाठलाग करून त्यांची डिटेक्टिव्हगिरी करायचं असं नाहीये, परंतु थोडीशी जाणकारी ठेवायलाच पाहिजे आपण. कारण आत्ता जग असं आहे की मूल भावनेच्या भरात एखाद्या चुकीच्या वाटेवर गेलं तर परतीचा रास्ता त्याला मिळेलच असं नाही. मिळालं तर नशीब म्हणायचं किंवा त्याचं दैव म्हणायचं, बलवत्तर असेल तर. कारण काही वाटा अशा असतात की तिथं पाय एकदा खोल रुतले की मूल परत आपलं माघारी येऊ शकत नाही. आणि ही फार मोठी भयंकर वास्तविकता आहे. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे, खास करून वयात येणारी मुलं. आणि वयात येणारी मुलं ही फार मोठं टार्गेट असतात अशा लोकांसाठी की जे लोक समाजासाठी विघातक काम करतायत. मग आता आज आपण थोडासा आढावा घेऊया की ही नेमकं काय घडतंय, वयात येणाऱ्या मुलांच्या बाबतीमध्ये नेमकं काय घडत असतं. तर पहा, सर्वात महत्वाचं आहे, त्या मुलाला आपल्या शरीरात काय बदल घडतात तेच कळत नसतं. मग त्यामुळे होतंय काय, तो चिडचिड करतो, राग करतो. आपल्या शरीरात नेमकं काय होतंय, ऍक्च्युली वयात येण्याचा जो काळ आहे तो खूप साऱ्या हार्मोन्स चेंजेसचा काळ असतो. आणि कधी कधी त्यांना त्याची योग्य माहिती दिलेली नसते. आता बऱ्याचशा शाळांमध्ये लैंगिक शिक्षण दिलं जातं किंवा त्यांना प्रॉपर तसे तज्ज्ञ मंडळी बोलावून तशा प्रकारचे लेक्चर्स, सेमिनार घेतले जातात. पण अशा काही घटना घडल्या की आपल्याला प्रश्न पडतो की आपल्याला विश्वासच बसत नाही. अरे, आपल्या शेजारचा हा मुलगा किंवा अमक्या तमक्याचा हा मुलगा असं कसं काय घडलं. विश्वास न घडणाऱ्या घटना मुलांच्या बाबतीत घडतात. त्यांना कधी कधी राग आवरत नाही, भावनावर नियंत्रण ठेवता येत नाही. आणि आत्ताची परिस्थिती अशी आहे, कधी कधी पालकांना सतत घाबरून वागावं लागतंय की आपल्या मुलाने चांगलं असावं,
संगत वाईट धरायला नको, घाबरून काहीतरी करायला नको. आपण फार बोललो तर मुलगा वेगळा विचार करेल का, काही एखादं टोकाचं पाऊल उचलेल का, अशी सतत एक अनामिक भीती. प्रत्यक्ष तुम्ही ती बोलून दाखवत नाही, पण ही अनामिक भीती आहे. आता घटना अशा पण घडतायत की मोबाईल नाही दिला म्हणून सुद्धा मुलं घरातून निघून जातात. अरे, म्हणजे नवल वाटतं ह्या गोष्टींचं, परंतु त्याला फक्त मुलंच कारणीभूत नाहीये. आपला आजूबाजूचा समाज, आपण लहानपणापासून मुलांशी कसं वागतो, त्याचं त्याचं मूळ, त्याचा स्वभाव, या सगळ्या गोष्टी खूप कारणीभूत ठरतात. आता काही ठळक अशी त्याची कारणं आहेत. कधी कधी व्यक्तिमत्वाचाच दोष असतो, कधी कधी म्हणजे अगदी एक्स्ट्रीम लेवलचा जर आपण विचार केला तर कधी कधी वेळेवर उपचार मिळत नसतात त्या गोष्टींचे. आपल्याला हे समाज मान्य झालेलं नाही की शरीर आजारी पडलं तर आपण डॉक्टरांकडे जातो. हे सर्व मान्य आहे, आपण सर्वच सांगू शकतो, अरे मला बरं वाटत नाही, मला डॉक्टरांकडे जायचं. परंतु मन आजारी पडू शकतो, त्याला ताण सहन होत नाहीये, त्याला काहीतरी त्याचं मन असं दुखरं झालेलं आहे, काहीतरी वेदना आहेत, काहीतरी अशा एनर्जी आहेत की ज्या ब्लॉक झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळे त्याला खूप भयंकर त्रास होतो. अशा गोष्टींचा आपण विचार करत नाही. आजही आपण मानसोपचार म्हटलं की आपल्याला वाटतं अरे त्याच्या डोक्यावर काहीतरी वेगळाच परिणाम झालाय, पण प्रत्यक्षात तसं नाहीये. आज ही काळाची खूप मोठी गरज आहे. आणि परिणाम असा होतो की तो हातातला माणूस किंवा ती व्यक्ती किंवा ते मूल हातातून निघून जातो आपल्या ह्या दांभिक समाजाच्या प्रतिष्ठेपायी. पण खरंच ही ओळखण्याची गरज आलेली आहे की काउन्सिलिंग, मानसोपचार ह्या गोष्टी काळाची खूप गरज आहे. आणि का? पूर्वी ह्याची खरंच एवढी गरज नव्हती, कारण लोक एकमेकांशी शेअर करायचे, भावंड असायची, एकत्र कुटुंब असायचं. परंतु आता एकतर सिंगल मूल असतं, आई वडील एकटेच असतात, किंवा आई वडीलही कधी कधी घरात नसतात, तेही नोकरीला असतात. असं खूप सारी कारणं आहेत त्याला की मुलांना समजून घ्यायला, सुसंवाद करायला कोणी नसतं. आणि मुलांना थोडंसं प्रेम कुठून तरी बाहेरून मिळालं की मुलं तिकडं ओढली जातात, आणि त्याचा परिणाम काय काय होऊ शकतो हे आपल्याला माहिती आहे. तर कधी कधी योग्य संस्काराचा अभाव होतो घरामधून. कधी कधी घरातच व्यसन असतं, पण कधी कधी घरात जरी व्यसन नसलं तरी संगत कधीतरी अशी लागते की मूल व्यसन करायला लागतं आणि ते तुम्हाला कळतही नाही. मग तंबाखू असेल, सिगारेट असेल, गुटखा असेल किंवा ड्रग्ज सुद्धा असेल. आता ह्या हाय सोसायटीतल्या गोष्टी आहेत, ड्रग्ज आहेत, अजून बऱ्याच काहीतरी गोष्टी आहेत की ज्याची कल्पनाही तुम्ही करू शकत नाही. मग त्यावेळेस मुलांना हे देहभान हरपून ते सगळं करत असतात. त्यांना कळत नाही की ही जी कृती आपण करतोय त्याचा परिणाम काय होणार आहे. त्यांची सदसद विवेक बुद्धी जी म्हणतो ती त्यावेळेला अक्षरशः नाहीशी झालेली असते. भान हरपून कृती करत असतात. एकूणच ही जी तरुणाई आहे किंवा वयात येणारा हा जो टप्पा आहे, हा आपल्या भावनांवर नियंत्रण गमावल्यासारखा वागत असतो. सतत चिडचिड करणं, छोट्या छोट्या गोष्टींचा राग करणं, हिंसा करणं, आणि थोडक्यात या काळात व्यक्त होणारी जी काही कामभावना आहे त्याच्यावर सुद्धा विकृत पद्धतीने व्यक्त होणं, किंवा चंगळवाद, म्हणजे एखाद्या मुलाकडं जर अमुक तमुक गाडी आहे तर मलाही तीच पाहिजे आहे, किंवा घरातली आपली आर्थिक परिस्थिती नसली तरीही त्या अगदी महागडा मोबाईल घेण्यासाठी काही जीवाचं रान करेल, अगदी वाईट काम सुद्धा मी करेल. अशा प्रकारचं ही जी आहे ही पौगंडावस्था ज्याला म्हणतो, किंवा वयात येण्याचा जो काळ आहे त्याच्यामध्ये मेंदूमध्ये ना हार्मोन्स खूप सारे बदल होत असतात. मग पालकांना मात्र ह्याचे परिणाम भोगायला लागतात. आता तुम्हाला वाटेल की नेमकं करायचं काय? तर हे आपण हळूहळू पाहूया या गोष्टी. आता आपण काही फक्त विषयांना हात घालत आहोत. प्रश्न असा आहे की तुम्ही ज्यावेळेस अशा पद्धतीने सर्च करायला लागता की माझ्या मुलामध्ये काहीतरी बदल होत आहेत आणि मी काहीच करू शकत नाही, तर कधी कधी मूल कसं वागतं हे थोडंसं निरीक्षण करण्यासाठी काही महत्वाचे मुद्दे मी तुम्हाला फक्त सांगते. ह्या मुलांना ना टीका सहन होत नाही. मी म्हणतो तेच खरं आहे, आणि त्यांच्या मनाच्या विरुद्ध जर तुम्ही काही केलं तर ते अतिशय आक्रमक होतात. मी म्हणजे खूप खास आहे, मी विशेष आहे आणि सर्वांनी माझ्या म्हणण्याप्रमाणेच वागलं पाहिजे. मग अशी मुलं शाळेत, क्लासमध्ये ऍबसेंट राहतात, नापास होतात. त्यांना त्याची फिकीर पण नसते. एकंदरीत त्यांच्या भावनांवरचं कंट्रोल जे म्हणतो तेच बरं, त्यांना ते कळतही नाही. कारण त्यांना नव्याने तयार होणाऱ्या ज्या भावना आहेत त्या कशा व्यक्त करायच्या, कशा हँडल करायच्या, हे त्यांच्या आजूबाजूला सराउंडिंग मध्ये त्यांना
माहीत करून देण्यासाठी काही यंत्रणाच नाही. मग आपला मुलगा, आपली मुलगी अशी का वागते हे समजून घेण्यासाठी पालकांनी सजग राहणं फार फार गरजेचं आहे. आपलं मूल पॉर्न पॉर्न फिल्म पाहतंय का? म्हणजेच खूप साऱ्या वाईट गोष्टी त्याच्यामध्ये असतात, की अ, समाजाचं एक विकृत रूपच म्हणा ना ते. कधी-कधी मुलामध्ये अचानक मूड स्विंग होतात. आत्ता शांत होता, आत्ता लगेच राग येतोय. सतत त्याची कुणाला तरी नाव ठेवणं, सतत चिडचिड, सगळ्या समाज व्यवस्थेवर चिडचिड. घरात चिडचिड, बाहेर चिडचिड, सतत उलटं उत्तर देणं पालकांना किंवा हिंसेचे विचार, पाळीव प्राणी असतील, घरातले बाहेरचे प्राणी असतील, त्यांना त्रास देणं, किरकोळ कारणावरून मित्रांबरोबर मारामारी करणं. अजून काय बरं? अशा मुलांना घरापासून ना लांब राहावंसं वाटतं. ते घरात राहत नाही. ते घरापासून लांब राहण्याचा प्रयत्न, नाईट आउट ज्याला म्हणतात, आता जे कल्चर आहे, नाईट आउटसाठी मला बाहेर जायचंय, मित्रमैत्रिणींबरोबर कुठेतरी लांब जाऊन राहायचंय. जेवण वेळेत नाही, झोप वेळेत नाही, डेली रुटीन नावाचा प्रकार नाही. मग अशा मुलं घरातल्या मालमत्तेचं पण नुकसान करायला मागे पुढे पाहत नाही. सार्वजनिक ठिकाणं असतील, शाळा असतील, सोसायटी असेल, ह्या ठिकाणच्या मालमत्ता नुकसान करणं त्यांना काहीही वाटत नाही. मग वेळेला इतरांना धमक्या देणं किंवा पालकांनाच धमक्या देणं, की मी माझं काहीतरी करेल किंवा काय. कधीतरी सोबत इजा करणारी हत्यारं ठेवणं वगैरे. आणि हे फार फार तुम्हाला वाटत असेल ह्या सगळ्या कल्पना आहेत, छे आमच्याकडे नाही बाबा, आमचं खूपच संस्कारी मुलं आहे किंवा आमच्या घरात असं नाही, की आमच्या घरात दूर असं नाही. परंतु एखादी घटना घडली ना आजूबाजूला तुमच्या जवळ, की मग तुमचे डोळे उघडतात, अरे बापरे, मुलगा तर खूप साधंच वाटत होता, असं कसं काय घडलं? परंतु हा थोडक्यात काय म्हणू नये, मुलांचंच मुलाशी चाललेलं एक शीतयुद्धासारखा प्रकार आहे. तो त्याच्याशी संघर्ष आहे. त्यालाही हे कळत असतं, की आपण चुकीचं वागतोय, पण त्याला सापडत नाही, की मला ह्याच्यात सुधारणा काय करायची, आणि त्यामुळे त्याची अजून चिडचिड होते, की मला आता सगळे नावं ठेवतायत. मला घरातले माझ्या नीट बघत नाहीयेत. माझं आता काही खरं नाहीये किंवा एकंदरीत तो इतका फ्रस्ट्रेट झालेला असतो ना, तो सगळ्यांवर राग, चिडचिड करत असतो. हे अशा टाईपचं, हे मी जे सांगते हे एक्स्ट्रीम लेवलचं उदाहरण, हे कृपया लक्षात घ्या. प्रत्येक घरात अशा गोष्टी असतीलच असं नाही, पण थोड्याफार फरकाने जरी काही गोष्टी तुम्हाला आढळल्या तर नक्कीच काउन्सिलर, चाइल्ड काउन्सिलरची मदत घ्या. आणि अगदीच एक्स्ट्रीम लेवलला असेल तर मानसोपचाराची मदत घ्यायलाही हरकत नाही. लोक काय म्हणेल यापेक्षा आपल्याला आपलं मूल प्रिय हवं, हो की नाही? आणि तो एक उत्तम माणूस घडायला हवा, ज्याच्यामुळे तुम्हाला अभिमान वाटेल की हे माझं मूल आहे. तर हे सगळं टाळण्यासाठी आपण आता सावध व्हायला पाहिजे. म्हणून लहानपणापासूनच आपण काय काय करू शकतो याच्यावर, या संदर्भातली माहिती या चॅनेलवर मी देत राहणार आहे. तर माझं नाव आहे यशस्वी पुष्पा. मी एक चाइल्ड काउन्सिलर आहे, एक लाईफ कोच आहे. तर अशाच बाबींसाठी या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, फॉलो करा. गरजूपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा आणि शेअर करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका. या बाबतीत तुमचं मत काय आहे हेही व्यक्त करायला कमेंटमध्ये विसरू नका. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत अशाच प्रकारे हे सगळं आपल्या घरात घडू नये म्हणून आपल्याला काय काय उपाययोजना लहानपणापासूनच आपल्या मुलांवर करता येतील, हे सगळं आपण पाहणार आहोत. तर नक्कीच या चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस चॅनेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.